नमस्कार मंडळी, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आपल्या रुचाच कॉर्नर ऑफिशियल या मराठी रेसिपी चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मस्त अशी करंजी बनवलेली आहे आणि ही करंजी मस्त अशी खारीसारखी बनलेली आहे। याला भरपूर पदर सुटलेले आहेत। या करंजीला मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे। तर याचं परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला असे छान असे पदर आलेले आहेत आणि सारण सुद्धा अगदी भरपूर गच्च असं हे मी सारण भरलेलं आहे आणि हे सारण सुद्धा एकदम मोकळं सारण आहे। आणि या प्रमाणामध्ये मी बरोबर 1.5 किलो करंजा बनवलेल्या आहेत आणि तुम्ही आवाज ऐका। तर बघितलत ना किती मस्त अशी खुसखुशीत अशी ही करंजी झालेली आहे। तर इथे मी बरोबर 1.5 किलो करंज्यांसाठी अचूक प्रमाणात सारण कसं बनवायचं आहे, हे सारण बनवताना खोबरं किती घ्यायचं आहे, साखर किती घ्यायची आहे, याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। तर हे जे मी सारण बनवलेलं आहे ते फ्रीजमध्ये 3 महिने आरामात टिकतं। हे अजिबात खवट होत नाही, त्याची चवही सेम राहते। त्याचबरोबर करंजीचं पीठ कसं भिजवायचं आहे, छान आकाराच्या करंज्या सुद्धा कशा बनवायच्या आहेत ते बघूया। तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर खोबरं शक्यतो बारीक किसून घ्यायचं आहे। सोपी पद्धत सांगायची झाली तर आपण जेव्हा खोबरं किसतो ना तेव्हा हलक्या हाताने किसायचं आहे किसणीवरती, त्याने खोबरं अगदी बारीक किसलं जातं। ही टीप आहे यामधली एक। आता त्याचबरोबर मी इथे 1/2 किलो साखर घेतलेली आहे। ही साखर आपण नंतर दळून घेणार आहोत। तर इथे मी 0 नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे। या कप मेजरमेंटप्रमाणे हा रवा 200 ग्रॅम आहे। 1/2 किलो रवा तुम्ही घेऊ शकता, पण मी थोडा कमी केलेला आहे। आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर यामध्ये मी बारीक चिरून काजू घेतलेले आहेत, चारोळे आहेत, बदाम आहेत, सोबतच पारंपरिक पद्धतीने आपण जी खसखस वापरतो ती खसखस घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहेत 4 चमचे आणि त्याचबरोबर जायफळ पावडर आणि वेलची पावडर सुद्धा घेतलेली आहे। तर एक कढई ठेवलेली आहे मी आता गॅसवरती आणि या कढईमध्ये तूप न घालता हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि खसखस आणि तीळ भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी मी कढईमध्ये आधी खसखस आणि तीळ भाजून घेते। तर अगदी अर्धा मिनिट ही खसखस आणि तीळ अगदी लो फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। थोडासा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। थोडं भाजायला आलं की यामध्ये लगेचच बदाम आणि काजूचे तुकडे, चारोळी सुद्धा घालून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मनुके सुद्धा घालू शकता, पण मला मनुके करंजीमध्ये आवडत नाहीत म्हणून मी नाही घातलेत। तर हे सुद्धा आपण बरोबर 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजलं आहे, काढून घेते परातीमध्ये। आता या कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी चमचाभर साजूक तूप घातलं आणि खोबरं साजूक तुपावरती भाजून घ्यायचं आहे। खोबरं साजूक तुपावरती भाजून घेतल्यामुळे आपलं जे करंजीचं सारण आहे त्याला छान अशी चव येते। तर हे खोबरं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर आपण खोबरं भाजलं तर खोबरं लवकर खवट होत नाही। आपली करंजी जरी जास्त दिवस राहिली तर ती लवकर खराब होत नाही, खवट लागत नाही। तर खोबरं शक्यतो मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। त्याने आपल्या सारणाला सुद्धा खरपूसपणा येतो। आता हे खोबरं सुद्धा भाजलं गेलं आहे। मी हे खोबरं सुद्धा आता काढून घेते। आता सेम कढईमध्ये हे खोबरं चांगलं नाही काढून घेतलं तरी सुद्धा चालेल। पुन्हा मी 2 चमचे साजूक तूप घातलं आहे इथे मी आणि यामध्ये तूप चांगलं गरम झालं की लगेचच हा 0 नंबरचा रवा सुद्धा भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे, मीडियम मीडियम नाही, लो फ्लेमवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। आता हा रवा चांगलासुद्धा भाजला गेला पाहिजे, पण या रव्याचा रंगसुद्धा चेंज झाला नाही पाहिजे, म्हणजेच थोडा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा रवा खरपूस असं भाजून घ्यायचा आहे। तर आता हा रवासुद्धा चांगला भाजून झालेला आहे। हा रवा मी काढून घेते या परातीमध्येच।
आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। हे मिश्रण गरम असताना जर आपण पिठी साखर घातली तर साखर विरघळते, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। त्यामुळे सर्वात आधी हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्या चांगलं आणि हे थंड होऊ द्या। लवकर थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवून द्या आणि सतत ढवळत राहा। आता यामध्ये असा एक सिक्रेट पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे हे जे सारण आहे ते करंजीमध्ये गोळ्यासारखं चिकटून राहणार नाही। तर तो म्हणजे इथे मी 2 चमचे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। ही पद्धत शक्यतो कोल्हापूरमध्ये वापरलेली जाते आणि कोल्हापूरच्याच एका आत्याने आम्हाला हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे हे सारण चिकटून राहत नाही, एका ठिकाणी गोळा होऊन राहत नाही। तर हे पीठ मात्र आपल्याला म्हणजे तूप न घालता असं सुकं भाजून घ्यायचं आहे 1 मिनिटं। आता हे पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। आता त्याचबरोबर आपण इथे पाव किलो साखर जी घेतलेली होती ती इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतली। आता ती सुद्धा घालून घेते मी। तुम्ही घालताना ही साखर थोडी थोडी करून घालू शकता आणि चव बघून आवश्यकता असल्यास वाढवू शकता। पण बरोबर पाव किलो खोबरं, पाव किलो पिठी साखर आणि पाव किलो रवा असं जर प्रमाण असेल तर पाव किलो साखर ही बरोबर आहे। तर यामध्ये मी लगेचच वेलची पावडर आणि जायफळ पावडरसुद्धा घालून घेते। जायफळ पावडर आणि वेलची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नुसती वेलची पावडर घातली तरीही चालू शकतं। तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपलं सारण बनून तयार झालेलं आहे। खूप मोकळं आणि सुटसुटीत असं हे सारण बनून तयार झालेलं आहे। खरं सांगायचं तर करंजी म्हटली की ते एकटीचं काम नाही, त्यासाठी 2 व्यक्ती असतील तर सोपं पडतं। म्हणजे एकीने लाटून दिलं तर दुसरी पाडू शकते आणि तसंच त्या करंज्या वेळेवर तळल्यासुद्धा पाहिजेत आणि म्हणूनच हे सारण तुम्ही आधीच बनवून ठेवलं तर तुमची घाई होणार नाही। आता आपण करंजीसाठी पीठ भिजवून घेतो, त्यासाठी ते बरोबर मी पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि हा मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये बरोबर 100 ग्रॅम मी बारीक 0 नंबरचा रवा घालते। तर कप मेजरमेंटप्रमाणे मी हा अर्धा कप रवा घातला आहे बारीक 0 नंबरचा। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। पाव चमचा मीठ घातलं चवीसाठी आणि आता आपण यामध्ये मोहन घालतोय कडकडीत। तर त्यासाठी इथे मी 4 चमचे साजूक तूप घेते। तुम्ही तुपाऐवजी यामध्ये तेलसुद्धा वापरू शकता किंवा वनस्पती डालडासुद्धा वापरू शकता। तर आता हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हे मोहन घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। एकदम जास्त पण गरम करायचं नाही आहे आणि लगेचच हे मिक्सर करून घ्यायचं आहे या पिठामध्ये चमच्याने। आता हे हाताने मिक्स करायचं आहे, थोडं थंड झाल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपली करंजी चांगली खुसखुशीत बनली पाहिजे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की हातामध्ये याची अशी मूड झाली पाहिजे। हे बघा की आपलं हे पीठ यामध्ये मोहन परफेक्ट झालेलं आहे असं समजावं। तर आता मी हे पाणी घालते आणि हे पीठ घट्ट असं भिजवून घेते। म्हणजे जसं आपण पुरीला पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्टच हे पीठ भिजवायचं आहे। म्हणजे जर आपण जसं आपण पुरीला पीठ भिजवतो तसं जर आपण पीठ भिजवलं तरीसुद्धा चालू शकेल, कारण यामध्ये रवा आहे आणि रवा हे पाणी शोषून घेणार आहे। पण तरीही टाईट शक्यतो पीठ भिजवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर आता मी 1 ग्लासभर पाणी वापरलेलं आहे हे पीठ भिजवताना आणि हे पीठ एकदम बरोबर झालेलं होतं। याच्या करंज्यासुद्धा परफेक्ट झालेल्या होत्या, म्हणजे लाटतानासुद्धा त्रास झालेला नाही आहे आम्हाला या करंज्या करताना। आता हे मी झाकून ठेवते 20 मिनिटांसाठी। आता जोपर्यंत पीठ मुरतं आहे तोपर्यंत मी साठा करून घेते। तर यासाठी मी 8 चमचे साजूक तूप घेतलं, त्यामध्ये 6 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे मैदा घालून हे चांगला साठा बनवून घेतलेला आहे। चांगलं चमच्याने फेटून घेतलेला आहे अशा पद्धतीने। तुम्ही लागेल तसा हा साठा बनवून सुद्धा घेऊ शकता। तर आता बरोबर 20 मिनिटांनी हे पीठ बघूया आपण। तर रवासुद्धा चांगलं पाणी शोषून घेतलेलं आहे रव्याने आणि चांगला घट्टपणा आणखीन आलेला आहे या पिठाला। तुम्ही बघू शकता मस्त असं हे पीठ बनलेलं आहे। मी असं हे मळून दाखवते, त्यावरूनच तुम्हाला समजत असेल। तर घेताना पाण्याचं प्रमाण बरोबर घ्यायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाही आहे। तर आता आपण या करंज्या बनवायला घेतोय, त्यासाठी इथे मी सेम आकाराच्या 4 पोळ्या लाटून घेते। पोळ्या लाटताना शक्यतो पातळच लाटायच्या आहेत।
आता ही एक पोळी लाटून झालेली आहे. अशा मी 4 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता याला बरोबर 1 चमचाभर मी हा साठा लावून घेते. हा साठा चांगला व्यवस्थित स्प्रेड करायचा आहे यावरती. हा साठा लावताना अजिबात कंजूसी करायची नाही आहे. सगळीकडे व्यवस्थित लागेल इतपत हा साठा लावून घ्यायचा आहे. आता एक पोळीवरती हे लावून झाल्यानंतर, साठा लावून झाल्यानंतर मी यावरती दुसरी पोळी ठेवून घेतली आणि यालासुद्धा कुठेही हवा राहू नये म्हणून व्यवस्थित प्रेस करून घेतलं. तुम्ही अशी हलकी लाटणीसुद्धा फिरवून घेऊ शकता. आता त्यावरती मी अजून उरलेल्या 2 पोळ्या ठेवून घेतल्या. आता ही 4 पोळ्यांची लाटलेली जी पोळी आहे ती आपण अशी रोल करून घेणार आहोत. मात्र हा रोल करताना कुठेही हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकदम टाईट असा रोल करायचा आहे अशा पद्धतीने आणि थोडा मळून घ्यायचा आहे हलक्या हाताने फिरवून. थोडा ताणूनसुद्धा घ्यायचा आहे थोडासा आणि याचे सुरीने 1 इंचाचे असे काप करून घ्यायचे आहेत. हे माझ्याकडून थोडे मोठे झाले आहेत. तुम्ही मात्र 1 इंचाचा बरोबर असा काप करून घ्यायचा आहे. असे मी हे गोळे करून घेतलेले आहेत हे सगळे आणि तुम्ही बघू शकता या गोळीला आतमधून असे छान असे पदर आत्ताच खूप दिसत आहेत सुंदर असे. आणि असा क्रॉस असा हात ठेवून क्रॉस करून घ्यायचा आहे वरती हात ठेवून. हे बघा म्हणजे हे जे वळ आहेत ते असे एका बाजूला दिसले पाहिजेत. ते जर मध्ये आले तर करंजी आपली फुटू शकते किंवा तेलात फुटली तर पूर्ण सारण तेलामध्ये जाऊ शकतं. तर हे जे वळ आहेत ते तुम्ही बघू शकता बरोबर एका बाजूला दिसत आहेत आणि ते आता आपल्याला करंजी पाडताना खालच्या बाजूला ठेवायचे आहेत आणि जी पोळी लाटताना जी खालची बाजू होती ती आपल्याला वरती करायची आहे. आता इथे मी हा साचा घेतलेला आहे. या साच्याने मला करंज्या फार आवडतात. मुख्य म्हणजे त्या सगळ्या एकसारख्या करंज्या येतात आणि करंज्या पाडताना त्रासही होत नाही. तर आता ही जी वळ असलेली म्हणजे आपण पदरवाली करतोय ना पुरणपोळी, तर ही वळ असलेली बाजू मी या बाजूला ठेवली आणि बोटांनीच अशी व्यवस्थित करून घेतली जेणेकरून हे सारण या करंजीमध्ये व्यवस्थित राहील, इकडे तिकडे पसरणार नाही. तर सारण भरताना सावकाश भरायचं आहे. म्हणजे चमचा या बाजूनेच असा घ्यायचा आहे जेणेकरून जिथे आपण करंजी चिकटवणार आहोत तिथे हे सारण पडू द्यायचं नाही आहे, नाहीतर करंजी आपली तुटू शकते. तर इथे तुम्ही दूध साईडने कडेला लावू शकता, पण आता मी लगेचच करायला घेतल्यामुळे मला त्याची आवश्यकता वाटली नाही. पण शेवटी मला त्याची आवश्यकता वाटत राहिली म्हणून मग मी नंतर दूध घेतलं होतं आणि दूध शक्यतो लावाच, त्यामुळे करंजी तुटत नाही अजिबात. आणि या ज्या करंजीच्या कडा आहेत त्या मी अशा बोटानेच दाबून घेते, त्याने आकारही चांगला येतो. नुसतं साच्याने दाबून कधी करंजी चांगली चिकटत नाही म्हणून मी अशी बोटानेच व्यवस्थित दाबली आणि करंजीचा तुम्ही बघू शकता आकारसुद्धा चांगला आलेला आहे आणि चिकटलीसुद्धा चांगली गेलेली आहे साईडला. तरी बघा साच्यातली करंजी खूप सुंदर दिसते, एकसारखी झालेली आहे, सारण भरपूर भरलेलं आहे आणि फुटण्याची शक्यतासुद्धा फार कमी आहे. तर आता अशाच पद्धतीने मी दुसरी एक करंजीची पद्धत दाखवते. तर ही जी वळ असलेली बाजू आहे ती खाली ठेवली. करंजी अशी आपण जेव्हा वेगळ्या पद्धतीची बनवतो तेव्हा असा हात ठेवून घ्या आणि मग सारण घाला, म्हणजे ते इकडे तिकडे जास्त पसरत नाही. आणि ते दाबून घ्या म्हणजे आपण जेव्हा करंजी फोल्ड करतो तेव्हा सारण इकडे तिकडे पसरणार नाही. आता असं छान प्रेस करून घेतलं, सुरीने थोडं कट करून घेतलं आणि मी हा काटा चमचा घेतलेला आहे आणि या काट्या चमच्यानेच या साईडच्या कडेला मी असा आकार दिलेला आहे छान. यासुद्धा करंज्या खूप सुंदर दिसतात. तसाच सेम दुसऱ्या बाजूने सुद्धा मी या काट्या चमच्यानेच आकार देऊन घेतलेला आहे.
आता तुम्ही बघू शकता मी सुंदर अशा या वेगवेगळ्या आकाराच्या करंज्या पाडून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि या छान अशा तळून घेते करंज्या. करंज्या तळताना सुद्धा गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि तळताच असं तेल या करंज्यांवरती असं वरती टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपली पदर आहेत ते करंजीचे चांगले सुटतील. तर तुम्ही बघू शकता छान असे हे पदर सुटायला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आता या करंज्या मी अशाच तळून घेते. जास्त मी डार्क ब्राऊन कलर केलेला नाही आहे. तर ह्या बघा किती सुंदर अशा या करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. मस्त खुसखुशीत अशा करंज्या झालेल्या आहेत. सारणाचं सुद्धा अचूक प्रमाण आहे आणि बरोबर 1.5 किलोपेक्षा थोड्या जास्तच या करंज्या भरलेल्या आहेत. माझा हा करंजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तसंच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.